आज खूप बोर झालं होतं. त्यात आहे नागपंचमी, तर विचार केला एका नागाच्या जातीबद्दल तुम्हाला माहिती देऊन तुमच्या ज्ञानात भर करावी. त्या नागाची जात आहे तुमचा एक्स. हो, बरोबर ऐकलं, तुमचा एक्स. कोणी सांगितलं की आपल्याला आपल्या एक्ससोबत फ्रेंडशिपमध्ये नाही राहू शकत? मी चाललं आहे त्या नालायकाच्या लग्नाला. खरं सांगू, त्याला बघून तर आता मला उलटी येते. सॉरी, हसू येतं. या बावळटाने मला पटवलं कर. बहुतेक त्याला काळी जादू येत असावी. जर मला लाईफमध्ये 2 ऑप्शन मिळाले, एक आपल्या गच्चीवरनं उडी मार, दुसरं आपल्या एक्सकडे परत जा, तर मी एक्सलाच गच्चीवरनं ढकलून देईल. कारण मी दुसऱ्या मुलीचं आयुष्य खराब होताना नाही बघू शकत. आता मोहनसाठी काही मुलाचे शब्द ऐकायचे असतील तर मला ऐकत राहा. प्रत्येक जागेवरून त्याला ब्लॉक करा. आतमधून तर आवाज येतोय दुसरा पटव, पण आपल्याला सवय नाही या रिलेशनशिपमधून दुसरीकडे उडी मारून दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये जायची. लाईक अ माकड. आपण तर तो पांडा आहे जो काही केल्यास सोडून जात नाही. नाहीतर आपलं असं होईल, तन्मयला विसरायच्या नादात चिन्मयला विसरू शकत. तो बावळ तुमच्या लाईफमध्ये यायचा परत ट्राय करेल. जेवढे फेक मुलींचे ऑर्गॅझम असतात तेवढेच फेक त्याचे प्रॉमिसेस असतात. ही गोष्ट आपने भेजे में घुसा के ताला मार देना. माहिती आहे तुमचं मन करत असेल त्याला टेक्स्ट बॅक करावं, पण तुम्ही एकदा तुमच्या घरातला कचरा बाहेर नेऊन ठेवला की परत नाही बघत ना की कचरा काय करतोय. जाऊ द्या त्याला, लेट देम फ्लाय, भाड में जाय. तर ही होती एका नागाची जात. तुम्हाला पण जर हा नाग डसला असेल तर कमेंट करून नक्की सांगा.